अमरावतीतील एक ज्येष्ठ नागरिकाला 30 लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष दाखवत तब्बल 13,87,000 रुपयांचा गंड घालण्यात आलाय। मात्र या फसवणुकीनंतर अमरावती सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडापर्यंत धडक मारत आंतरराज्यातील सायबर टोळीतील 3 आरोपींना अटक केली आहे। अमरावतीतील सक्करसाद परिसरात राहणारे 67 वर्षीय सुधीर भंडारी यांना जानेवारी 2026 मध्ये एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला। समोरच्या व्यक्तीने स्वतःला आदित्य बिर्ला फायनान्सचा प्रतिनिधी असल्याचे सांगत भंडारी यांना 30 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याची माहिती दिली। पूर्वी कर्ज घेतल्याचा इतिहास असल्याचे भंडारी यांचा विश्वास बसला। त्यानंतर आरोपींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटीएन प्रमाणपत्र आणि रद्द केलेला धनादेश व्हॉट्सअपवर मागवून घेतला। कागदपत्रे मिळताच आरोपींनी कर्ज प्रक्रिया शुल्क, फाईल मंजुरी, अधिकाऱ्यांचे शुल्क आणि आयकर विभागाची कारवाई टाळण्यासाठी विविध कारणे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी सुरू केली। कर्ज भरण्याच्या आशेने भंडारी यांनी आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये रक्कम जमा केली। मात्र कर्जाची रक्कम कधीच मिळाली नाही आणि अखेर तब्बल 13,87,700 रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले। फसवणूक लक्षात येताच अमरावती सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला। तपासानंतर फसवणुकीची रक्कम उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका बँक खात्यात जमा झाल्याचे समोर आले। त्यानुसार विशेष पथक तयार करून नोएडामध्ये शोध मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत कमलेश दाताराम शर्मा याला प्रथम ताब्यात घेण्यात आले। त्याच्या चौकशीतून इतर साथीदारांचीही माहिती मिळाली। पोलिसांची चाहूल लागताच इतर आरोपींनी पळून जाण्याच्या तयारीत होते। मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना घेराव घालून अटक करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात हे आरोपी आंतरराज्यातील सायबर फसवणूक टोळीचे सदस्य असल्याचे उघड झाले असून त्यांनी देशातील इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। सध्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून या संपूर्ण रॅकेटचा आणखी तपास सुरू आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।